म्हणजे बोलण्याच्या जगात ज्यांना करिअर करायचे आहे त्यांनी मूळ माणसाचा अभ्यास करायला पाहिजे. एवढ्या तुम्ही मोठ्या मोठ्या सामाजिक आयडॉल्स ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे सगळ्याच क्षेत्रातल्या त्यांच्या मुलाखती घेतल्या. सो त्यांच्या काही वैयक्तिक नातेसंबंधांचा पण अभ्यास तुम्ही नक्कीच केला असेल. सो आजच्या काळात मी थोडंसं मला प्रश्न विचारायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की आजच्या काळात जे आपण बिघडलेले नातेसंबंध बघतो, वैवाहिक म्हणा, भावा बहिणीतले म्हणा, सो अशा कुठल्या आयडॉल्सचं काही उदाहरण तुम्ही आजच्या लोकांसमोर मांडू शकता की एवढं सगळं करून एवढ्या वरच्या लेवलला जाऊन पण त्यांनी या पद्धतीने नातेसंबंध जपले होते, असं कुठलं उदाहरण तुमच्या? अशी बहुतेक सगळे यशस्वी माणसं आहेत ती अशीच आहेत की जे आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दुःखाची भांडवलं करत नाहीत आणि त्याचा बाऊ करत नाहीत. सगळेच आहेत. आताच जरा जास्त होतं कारण त्यांना मूळ बेस तयार करण्याची तयारी नसते.